नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. सध्या पिंपरी चिंचवड मधलं राजकीय वातावरण तापलंय. एकतर एक प्रभाग ते 27 प्रभाग या दरम्यान आम्ही ज्या प्रभागांमध्ये फिरलो त्या प्रभागातल्या प्रत्येक इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये PCM ची टीम गेली. प्रत्येकानं त्या ठिकाणच्या समस्या मांडल्या, प्रत्येकानं आपलं विजन मांडलं. आणि आता मी आहे प्रभाग क्रमांक 27 मध्ये, काळेवाडी, तापकीर नगर, रहाटणी गावठाण आणि बाकीचा परिसर. अर्थात या प्रभागात देखील एक पॉलिटिकल फिवर आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी देखील आपल्याला विविध उमेदवार, आजी माजी अर्थात त्या सोबतीलाच इच्छुक देखील आहेत. आणि या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आपण आता या इच्छुक उमेदवारांचं विजन जाणून घेणार आहोत. नेमक्या समस्या काय आहेत या जाणून घेणार आहोत. इथल्या प्रभागातल्या जनतेच्या अनुषंगानं आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत की बाबा या समस्या ज्या आहेत त्याच्यावर उपाय काय आहे आणि तुमचं विजन काय. चला तर मग सुरू करूयात. अर्थातच पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांशी संवाद साधायला. अर्थातच या ठिकाणी आपण संवाद साधतोय पहिला इच्छुक उमेदवारांशी. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक? माझं नाव तुकाराम सदाशिव शिंदे, मी मनसेतला इच्छुक उमेदवार आहे. बर, मला शिंदे साहेब आता एक जाणून घ्यायचं आहे, हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 27 यातल्या समस्या अशा कोणत्या आहेत ज्या सोडवण्यासाठी आता या ठिकाणी तुमचं इंजिन इथं ताकदीनं पडेल? मी आतापर्यंत ज्या समस्या त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला, जेवढ्या माझ्या पद्धतीने होईल तेवढ्या पद्धतीने मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रथमच्या समस्यामध्ये रस्ता, वीज आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा. आता पण सकाळी मला अनेक नागरिकांचे मला फोन आले. मी स्वतः टँकर नेऊन तिथं नागरिकांना मी स्वतः पाणी मी केलेलं आहे. आणि जर मी निवडून आलोच तर सगळ्यात मोठं म्हणजे मुलींसाठी कराटे क्लास हे मी मोफत करणार आहे. अच्छा, म्हणजे स्वयंसिद्ध त्यांना बनवायचं आहे. कारण की आता जी काही महिला सुरक्षितता हो. हा जो विषय आहे ऐरणीवर विषय, तो सगळ्यात मोठा विषय येतो. एक राज साहेबांचं एक स्वप्न आहे यस यस की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा. हो. आता पिंपरी चिंचवडकरांना हेवा वाटेल असा प्रभाग घडवायचा तर असं विजन काय असेल? विजन म्हणजे काय माहिती का सर, नागरिकांना काय लागतं, जनतेला काय लागतं की रस्ता, वीज, पाणी आणि त्यांना कुठं अडी अडचणी आलं तर त्यांच्यासाठी आपण 24 तास उभा राहा. मी आहे ना, निवडून येऊ अगर नाही हो, मी 24 तास त्यांच्यासाठी उभा आहे आणि असणार आहे. अच्छा, एक मनसैनिक म्हणून Yes, कायम yes, जनतेसाठी yes, yes, yes. लढणार. धन्यवाद शिंदे भाऊ, Yes, sir. खूप छानपैकी धन्यवाद. संवाद साधलात तुम्ही. नमस्कार. आता आपण अर्थातच या ठिकाणी अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत. सध्या एक मोठी चर्चा पिंपरी चिंचवड मध्ये आहे, सासरे बुवा की जावई बुवा. आणि आता दोघही एकाच प्रभागात एकमेकांविरुद्ध रिंगणात उभे. अर्थात दोघांच्याही घराचं जर आपण पाहिलं तर राजकीय वारसा तर दोघांना आहेच. मुळात जनतेला हे जाणून घ्यायचंय की नेमकं बाबा कुणाला तिकीट मिळणार आहे. पण मुळात प्रश्न असा आहे की तिकीट कुणालाही मिळो, इथल्या प्रभागाचा विकास होणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मी आता थेट पहिल्यांदा जावयांशी संवाद साधणार आहे. धन्यवाद. आपलं नाव काय, आपण कोणत्या प्रभागात इच्छुक आहात? माझं नाव राज सुनीता हेमंत तापकीर. मी राटणी राटणी तापकीर नगर, श्रीनगर, ज्योतिबा नगर, प्रभाग क्रमांक 27 या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष या गटात इच्छुक आहे. बर, मला एक आठवतंय विधानसभा जेव्हा आपली झाली तेव्हा सासरे बुवा आणि जावई बुवा हातात हात घालून प्रचार करत होते. त्यावेळेस मी माझ्या जावईपणाचं एक कर्तव्य पार पाडलंय. एक जावई म्हणून जे सासऱ्या माग खंबीरपणे उभं राहायचंय. आता त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं सासरे बुवांनी तुमचं सासरेपणाचं कर्तृत्व पार पाडलं. हो, नक्कीच. मला पण आता तशी अपेक्षा आहे की त्यावेळेस जर मी ठामपणे त्यांच्या मागे उभं राहिलो तर ह्यावेळेस ते माझ्या मागे ठामपणे उभं राहावं. राजकारण सर्व नसतं, काही नातेवाईक पण महत्वाचे असतात. त्यावेळेस मी प्रस्थापितांना विरोध करून त्यांच्याबरोबर त्या काळात, वाईट काळात मी उभं राहिलो होतो. आता त्यांच्याकडनं पण तीच अपेक्षा आहे. आता एक मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना तो विचारेनच, वहिनी नेमक्या कोणाच्या बाजूने? आपल्या हिंदू धर्मात एक म्हण आहे की डोली घर से उठते और अर्थी पती के घर से उठते. तर ती शेवटपर्यंत माझ्या बाजूने असेल. मला माझ्या पत्नीवरती पूर्णपणे भरोसा आहे. कधी देखील मला नाही वाटत आमना सामना होईल, पण जरी झाला तरी माझी पत्नी माझ्या बरोबरच असेल. बर, राजसाहेब, मुळात एकतर म्हणजे तुमचे आजोबा पण इथले प्रथम नगरसेवक होते आणि तुम्हाला राजकीय वारसा तर आहेच. या प्रभागातल्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी आता तुम्हाला असं वाटतं की तरुण व्यक्तिमत्व असायला? खऱ्या अर्थाने 2017ला ज्यावेळेस आमच्या प्रभागातनं 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, त्यानंतर जवळपास 450 कोटीचे काम आमच्या प्रभागात झाले. ज्या प्रभागाची एक अवस्था अशी होती की इथं पिण्याला गटारीचं पाणी येणं, ड्रेनेज लाईन खराब होत्या,
पिण्याच्या पाण्याच्या लाईन नव्हत्या, कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते. तर ज्यावेळेस आमच्या चारही नगरसेवक, आमच्या मातोश्री असतील, खोळेताई असतील, बाबा असतील किंवा आमच्या सासरे असतील, यांच्या वेळेस जी कामं झाली ती यावेळेस करोना काळामुळे आम्हाला 2.5 वर्षाचा काळ भेटला आणि त्या 2.5 वर्षाच्या काळात आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं करू शकलो की आज राटणी हे आमचं एक स्मार्ट सिटीमध्ये कुठेतरी आज राटणीचं रूपांतर झालेलं आहे. आणि स्मार्ट सिटीत असताना या ठिकाणावरचे प्रत्येक रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा तुम्हाला दिसायला भेटेल. आज संभाजी महाराज उद्यानाचं नूतनीकरण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा असेल, स्मशानवर राटणी गावाची स्मशानभूमी असेल, स्ट्रीट लाईटचे पोल असतील, डीपीज असतील, ही अशी मोठ्या प्रमाणात आमच्या चारही नगरसेवकांनी आज म्हणजे आमच्या मातोश्री व इतर 3 नगरसेवकांनी काम पूर्णपणे करायचा प्रयत्न केला. त्यात काही अशा समस्या आम्हाला अशा जाणवल्या की त्यासाठी आम्हाला वेळ भेटला नाही. जसं करून की डीपी रोड असतील, काही जे आरक्षित जागा आहेत ज्या आम्हाला ताबा भेटला नाही अजून, डीपी रोडचे काही भूसंपादन करायचं बाकी आहे, ते थोड्याफार अडचणी आहेत. आणि आज राटणीमध्ये एकच छत्रपती संभाजी महाराज उद्यान एक आमचं आता राटणीमध्ये आता आहे. तर आम्हाला अजून एक उद्यान पाहिजे नाही, गार्डन पाहिजे नाही, स्पोर्ट्स ग्राउंड पाहिजे नाही. अजून आमची बरीच स्वप्न बाकी आहेत. जे ज्यावेळेस बाबा असतील, सविताताई असतील, आमच्या मातोश्री असतील किंवा आमच्या सासरे असतील, यांनी त्यावेळेस जो ब्ल्यू प्रिंट काढली होती राटणीची की आम्हाला हे करायचंय, त्यातली 70% कामं आमची त्यावेळेस संपलेली आहेत. आणि आता उर्वरित 30% कामं येत्या पंचवार्षिक मध्ये जनता नक्कीच आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला मतदान करेल. आणि पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुम्हाला 2029ला राटणीचं रूपांतर एक स्मार्ट सिटी आणि एक स्मार्ट राटणी म्हणून ओळखली जाईल, एवढा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच. रावसाहेब, मगाशी तुम्ही एक हिंदू धर्माचा दाखला पण दिलात. मला एक आता असं परत म्हणायचं आहे, हे राजकारणामुळे ना हे नाती गोती सगळं बाजूला पडतंय आणि नको तो उद्योग होतो. आता आपण बघितलेलं आहे अनेक ठिकाणी, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, कुठं सासरा जावई, कुठं मुलगी बाप, कुठं आई मुलगी, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता या प्रभागात आपल्याला या ठिकाणी ते दिसतंय. राजकारण चालतच राहणार, पण नातं कायम राहिलं पाहिजे हे पण हिंदू धर्मात शिकवलेलं आहे. तर त्या नात्याबद्दल थोडंसं सांगा. नात्याची गरज ही खरं तर दोन्ही बाजूनी पाहिजे. मी एकटा नातं जपायला मी माझं कर्तव्य पार पाडेन, समोरच्या व्यक्तीला देखील नातं जपण्याची एक इच्छा पाहिजे, तेव्हा ते नातं टिकून राहतं. म्हणजे ते दोन्ही बाजूनी नाते जपण्याची ज्यावेळेस इच्छा असते त्यावेळेस नाती 100% राजकीय पातळी वेगळी आणि नातेगोती वेगळे. त्यावेळेस ज्यावेळेस आपण दोन्हीकडनं तो विचार करून चालू, त्यावेळेस नाती नक्कीच लांबपर्यंत टिकतील असं मला वाटतं. बर, आता एक शेवटचाच फक्त प्रश्न तुम्हाला आणि बाकीचे उमेदवार आहेत. उद्या तुम्हाला तिकीट मिळालं तर त्यांच्याकडे जाणार का आशीर्वाद घ्यायला? आणि तो प्रश्न मी त्यांना नंतर विचारेन. काय सांगते? मला तिकीट भेटलं की नक्कीच मी त्यांच्याकडे देखील जाईल. आमचे दुसरे सासरे गणेश भाऊ नकाते असतील, मनोज नकाते, बाकी सगळे सुनील ताते असतील, बाकी जे कोणी नकात्यांची घर आहेत, मी सगळ्यांकडे नक्कीच आशीर्वाद घ्यायला जाईल. आणि मला एवढी ठामपणे खात्री आहे की राटणीचे प्रत्येक नकात्यांचं कुटुंब आज माझ्या मागं उभं राहील. नकातेच नव्हे तर राटणीचे सर्व स्थानिक लोक माझ्या मागं, स्थानिक आणि या ठिकाणी जे मराठवाड्याचा जो वर्ग आहे किंवा इतर जो मतदार आहे, हा सगळा माझ्या मागे खंबीरपणे उभा राहील. राजसाहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत म्हणण्यापेक्षा, ज्यांनी या ठिकाणी माझी नगरसेवक म्हणून तर ते राहिलेलेच आहेत, कामही केलेलं आहे. आणि आता अशा काही समस्या आहेत, एक रुकरुक लागलेली असते, फक्त 2.5-3 वर्षांचाच फक्त काळ मिळाला. आता पुढची जर 5 वर्ष टर्म एकदा परत मिळाली तर जी काही कामं राहिली ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं उतरूयात. आता बघूयात या ठिकाणी माजी नगरसेवकांचं नेमकं काय विजन आहे. बाबासाहेब, तुमचं या PCMC न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. नेमकं काय मनात आता 5 वर्षाची पुढची टर्म मिळाली तर काय राहिलंय ते पूर्ण करायचं? विकासाच्या बाबतीत म्हटलं तर 2017 पूर्वीचा प्रभाग बघा आणि आता आम्ही 17 पासून केलेले कामं बघा. खूप प्रभागाची कायापालट झालेली. बाजूलाच पिंपळे सौदागर हा स्मार्ट सिटीचा प्रभाग आहे. त्याच धर्तीवर आम्ही 4 नगरसेवकांनी मिळून स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, आत्ताचे आमदार जे शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्रभागाचा कायापालट केलेला आहे. कुठलीही समस्यामध्ये काही समस्या राहत असतात, त्या आहेत, पण जवळजवळ आम्ही 90% समस्या पूर्ण प्रभागाच्या सोडलेल्या आहेत. उरलेले 10% सुद्धा सोडवणार नक्कीच. इथून पुढे सोडवणार नक्कीच. बाबासाहेब, मला एक प्रश्न असा एक तुम्हाला विचारायचा आहे की मुळात इथल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या, आणि आता 9 वर्षांचा काळ गेलेला आहे. एकतर कोरोना, प्रशासक राज, पुन्हा आता तुम्ही मैदानात आहात. तर आता यावेळी काहीतरी नवीन विजन असलं पाहिजे की पुढच्या पंचवार्षिक मध्ये आपल्याला असं विजन ठेवावं लागेल की आता जी काही ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, याच्या फक्त महत्वाचं म्हणजे आम्हाला ट्रॉफिकची समस्या जी आहे, तापकीर नगर चौक असेल, राटणी फाटा असेल किंवा आमची नकाते वस्ती असेल, ह्या समस्या सोडण्यासाठी पण पूर्वी आम्ही
तापकीर नगरला अंडरपास आणि राटणी फाट्यावर अंडरपास करण्यासाठी प्रयत्न केलेत, अर्ज दिलेले, सर्व काय केलेले, पण कमी कालावधी असल्यामुळे नंतर प्रशासन लागल्यामुळे ते कामं झालेले नाहीत. तर आत्ताच्या येणाऱ्या टर्म मध्ये आम्ही राटणीकरांचे काळेवाडीकरांचं सर्वांसाठी ट्रॉफिकचा मुक्तता करूया, ट्रॅफिक मुक्त मुक्त करणार. करणार. खूप खूप शुभेच्छा बाबासाहेब तुम्हाला. मुळात या ठिकाणी प्रभाग क्रमांक 27 मध्ये चारही प्रस्थापित अर्थात माजी नगरसेवक या ठिकाणी आहेत. सविताताई खोळे देखील आहेत, चंद्रकांत नखाते दादा आहेत, नंतर सुनीताताईंच्या वतीने स्वतः राजसाहेब आहेत अर्थात, आणि बाबासाहेब. पण मला असं म्हणायचं की मुळात यासोबतच अनेक इच्छुक उमेदवार देखील आहेत की ज्यांना या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या सोडून आपलं विजन या ठिकाणी दाखवायचं आहे. चला तर मग आणखी काही नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधूयात. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव गोपाळ चंद्रकांत कांबळे, प्रभाग क्रमांक 27 अनुसूचित जाती. या प्रभागातनं भारतीय जनता पार्टीकडे मी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितलेली आहे, अर्ज दिलेला आहे. मागच्या पंचवार्षिकला मी इच्छुक म्हणून होतो, पण स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांनी सांगितलं त्या वेळेला तुम्ही थांबा, पुढच्या वेळेला तुमचा विचार करण्यात येईल. यामुळे या पंचवार्षिकला माझा विचार होईल अशी माझी एक स्वतःची इच्छा आहे. गोपाळजी, मुळातच या ठिकाणी 2017ला भाजपचे 4 पैकी 4 हो, चार आले. हो. बरोबर. मग आता तरी देखील तुम्हाला त्याच पक्षाकडनं उभं राहावं असं वाटतंय? काय कामं झाली आहेत का नाही झाली आहेत का, झाली आहेत ती करायची आहेत, उरलेली आहेत अपूर्ण ती पूर्ण करायची आहेत? कामं झालेली आहे, उरलेली आहे. आता जे आमचं सरकार भारतीय जनता पार्टीचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येईल त्या माध्यमातून सगळी कामं होतील. त्या माध्यमातून इथली जे काही प्रश्न आता अडखळीला आहेत ते पूर्ण होतील. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर उद्या महापालिकेत जाऊन जर संधी मिळाली हो. तर उरलेली अपूर्ण कामं पूर्ण करणं हे तुमचं ध्येय आहे. 100% 100%. गोपाळजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण अर्थातच माजी नगरसेविका सविताताईंकडे जाणार आहोत. सविताताई, आपलं खूप खूप स्वागत. नेमकं आता या समस्या तर सगळ्यांनीच मांडलेल्या आहेत, नेमकं आता नवीन विजन काय आहे? नवीन विजन घेऊन आता आपल्याला पुन्हा 9 वर्षांनी या ठिकाणी निवडणूक होतीये, काय सांगता येईल त्या बाबतीमध्ये? आता आप्पा तर ऑलरेडी आधीच आले होते, पण आता तुम्ही प्रत्यक्षात आलात, काय सांग? आम्ही या 2017 पासून 4 नगरसेवक पूर्ण प्रभागामध्ये कार्यरत होतो. आमच्याकडून आमदार लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने विकास केला. आता या ठिकाणी आम्ही सिमेंट रोड असन, गार्डन असन, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज खरं तर आम्ही समाजापर्यंत आलेलो आहेत. भविष्यामध्ये आमच्या इथं तर तुम्ही आताच म्हणले ट्रॅफिकची, त्याच्यावरती सुद्धा आम्ही आता 4ही नगरसेवक मिळून आम्ही त्याच्यावरती काम करणारच आहे भविष्यात. आणि आता सुद्धा बाबांनी सांगितल्याप्रमाणे अंडरग्राऊंड रस्ते असन तर त्याचं सुद्धा आमचं एक विजन आहे. मैदान आहे आमची, जरा मैदानाचं सुद्धा जरा आहे, आरक्षण आहे त्या जागेमध्ये, परंतु दुसरं काही पर्यायी व्यवस्था होत असेल तर त्याचा सुद्धा आम्ही सगळेजण आमदारांच्या माध्यमातून आम्ही तो विचार करणारच आहोत. आणि या ठिकाणी महिला सक्षमीकरण असेल, महिलांना सुद्धा मी लाडकी बहीण सारख्या योजना असेल तर आपल्या प्रभागामध्ये 6 ते 7 हजार महिलांना त्याचा मी लाभ दिलेला आहे. मी तसे सभापती असताना, महिला बालकल्याणची सभापती असताना लाईट हाऊस सारखा उपक्रम मी पूर्ण शहरामध्ये केलाच. त्यामध्ये महिला असन, विद्यार्थी असन यांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण आणि रोजगार या सुद्धा संधीचा आम्हाला त्यावेळेस भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण शहरामध्ये मी ते काम केलेलं आहे. आणि मी 2012ला सुद्धा शिक्षण मंडळात होते, त्यावेळेस सुद्धा भाऊंच्या माध्यमातून मी पूर्ण शहरामध्ये काम केलेलं आहे. आणि आता सुद्धा सगळ्यांच्या नागरिकांच्या आशीर्वादाने मी आता प्रभाग 27 मध्ये मी आता इच्छुक उमेदवार आहे. चालेल. आता म्हणजे उरलेल्या ज्या काही तुमच्या ज्या काही विजनची भूमिका आहे ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही मैदानात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण अर्थातच जावयांशी बोलून झाले, आता सासरीभाऊंशी बोलूयात, चर्चा करूयात नेमकं काय चाललंय, त्यांच्या मनामध्ये काय आहे. मी मगाशी जावेभाऊंना प्रश्न विचारला होता की समजा त्यांना तिकीट मिळालं तर ते तुमच्याकडे आशीर्वाद मागायला येणार आहेत का, तर ते हो म्हणाले, मोठ्या दिलानं हो म्हणाले. उद्या तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही त्यांची गळापट घ्यायला जाणार आहात का, नेमकं काय? शेवटी नातं होत आहे. बरोबर. नातं होतं म्हणल्यानंतर आयुष्यभराला पुरणारं नातं होतं असतं, रक्ताचं नातं होतं बरोबर. नातं गोतं गोत्यात कधी आणत नसतं, ते फार महत्वाचं असतं. आणि वेळेला बरोबर समजदारपणा येतो, असं काय असतं. त्यामुळं काय प्रत्येक नातेवाईकाकडे, प्रत्येक मतदाराकडे जाणं आपलं कामच आहे. बर. मुळात मला आठवतं विधानसभा दोघंही एकमेकांसोबत फिरत होतात. त्यांनी देखील मगाशी म्हणाले की मी देखील मेहनत घेतलेली आहे, मी देखील त्यावेळी त्यांच्यासोबत होतो. तर एक मोठेपणा दाखवायला हवा, एक दिलदारपणा दाखवायला हवा, तरुणांना संधी द्यायला पाहिजे, हे त्यांचं मत आहे. तुमचं मत काय? अगदी बरोबर आहे. परंतु माझं विचार असा आहे की नगरसेवक म्हणून काय काम असतं, महानगरपालिका म्हणजे काय असते, हे नातेगोत्यासाठी असते
किंवा लोकांसाठी असते किंवा विकासासाठी असते. आणि 2000 मला वाटतं 1997 पासून या राटणी गावचा इतिहास, 2097ची राटणी आणि आजची राटणी यात जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यानंतर 2017 नंतर पण सुद्धा गेल्या या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये की त्यावेळेची राटणी आणि आत्ताची राटणी, पिंपळे राटणीमध्ये राहणारा माणूस तो काही दिवसापूर्वी 2017च्या अगोदर तो असा सांगायचा की जर कोणी विचारलं, कुठे पुण्यात कोणी विचारलं तर तू कुठं राहतो, किती राहत आहे, मग पिंपळे सौदावर राहतो असं म्हणायचा. परंतु आजच्या काळामध्ये आपण राटणी या 9 वर्षाच्या काळामध्ये एवढी डेव्हलप केली की पिंपळे सौदागरमध्ये राहणारा माणूस तो असा सांगू शकतो मी राठीत राहतो. मी राटणीत राहतो, किंवा अपना जो राटनी का जो छत्रपति शिवाजी महाराज का जो स्टॅच्यू है उसके बाजू में रहता हूँ, उसके एरिया में रहता हूँ. म्हणजे एक चांगला ओळख करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. नका ते मला एवढंच म्हणायचं की आता पुन्हा एकदा तुम्ही मैदानात आहात. अर्थात समस्या ज्या आहेत कुठल्याही प्रभागामध्ये त्या काही संपत नसतात, सतत काही ना काहीतरी चालूच राहतं. प्रभागांमध्ये आणखी असं काय वेगळं करायला हवं जेणेकरून एक विजन तुमच्या आता डोळ्यासमोर आहे पुढच्या येणाऱ्या 5 पंचवार्षिक मध्ये या टर्म मध्ये? आता मी पहिला असं सांगेल तुम्हाला की 2017 पासून तर आज तक आहेत आम्ही 4 नगरसेवक आहे. त्यामध्ये सविताताई असतील, सुनीताताई असतील, बाबा असेल, तर अतिशय चांगल्या प्रकारचा आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये एक रस्ता जर काँक्रीट जर करायचं म्हणलं, एक रस्ता काँक्रीट जर करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये 100% सुविधा कराव्या लागतात, तरच तो रस्ता काँक्रीटीकरण होतो. मग त्याच्यामध्ये 100% सुविधामध्ये काय येतं तर तुमचे नव्याने पाण्याची पाईपलाईन येते, नव्याने ड्रेनेज लाईन येते, त्याच्यामध्ये स्टॉर्म वॉटरची लाईन येते. त्याच्यामध्ये रस्ता काँक्रीट करायचं म्हणलं त्याचा 2.5 ते 3 फूट खोदून त्याचा बेस पक्का करावा लागतो. आणि त्यानंतर तो रस्ता झाल्यानंतर आजूबाजूने रस्त्याच्या काँक्रीट दोन्ही बाजून त्याला युटिलिटी पाईपलाईन टाकावं लागते. त्याच्यानंतर आपल्या स्ट्रीट लाईट लावावं लागते. जेव्हा तेवढ्या सगळ्या सुविधा होईल तो त्या कॉलनीला 100% सुविधा झालं असं मानलं जातं. आणि मला असं वाटतं की मी या प्रभाग क्रमांक 27 मध्ये जर एखादा मी बोर्ड लावू शकतो की जिथं लिटिगेशन आहे, जिथं कोर्ट मॅटर आहे, जिथं भावाभावांचा कोणता तरी वाद आहे, अशा वादाच्या जमिनी सोडून किंवा रस्ते सोडून बाकी सर्व भाग 100% डेव्हलप झालेला आहे. कारण की जेवढ्या गल्ल्या आहेत तेवढ्या गल्ल्या 100% म्हणजे जिथं लिटिगेशन काहीच नाही, जिथं प्रॉब्लेम काहीच नाही, जिथं वाद नाही, जिथं वादच नाही, तो रस्ता 6 फुटाचा का असाना तो काँक्रीटमय केलेला आहे. म्हणजे त्यामुळं आपल्या सगळ्या सुविधा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटी माणूस असं म्हणतो की मी स्वतः असेल किंवा रात्री हा सगळा युवक आहे, प्रत्येकाचं शरीर आपण मजबूत ठेवायचा प्रयत्न करतो. प्रत्येकाचं शरीर की तो कधी आजारी पडू नये, त्याचं डोकं दुखू नये, कधी पोट दुखू नये, त्याला कधी ऍसिडिटी होऊ नये याची आपण काळजी घेतो. पण जरी काळजी तंदुरुस्त राहण्याचा आपण विचार केला तरी हा मेंटेनन्स आहे. शरीराला कधी डोकं दुखन, कधी पोट दुखन, कधी तोलाब होतील हे आपल्याला नाही सांगता येणार. तसा शहराच्या विकासामध्ये जरी आम्ही हा वादिवादाचा प्रश्न सोडून जरी डेव्हलप केलेला असला पण तरी सुद्धा ड्रेनेज हा एक अशी चीज आहे की त्याच्यामध्ये घुशी असतात. घुशीला जे खरकटं इकडे तिकडे खाल्लं जातं, घुशी वाढल्या जातात. त्याच्यामुळे घुशींचा एक उद्योग काय असतो की जिथं जागा मिळेल तिथं माती उकरणे, आणि ती माती वगैरे ड्रेनेजमध्ये जाते, ड्रेनेजची लाईन चॉकअपमध्ये आधी होत असते. हा मेंटेनन्स आहे. उदाहरणार्थ पाणी असेल, पाणी शहराला आपल्याला पाणी तसं पाहिलं तर मिनिमम जास्ती म्हणता येणार नाही, कमी म्हणता येणार. कमी थोडं म्हणलं तर 5-10% पाणी आपल्याला कमी आहेच शहराला. कारण पवना धरण कित्येक वर्षापूर्वी बांधलेला आहे. त्याच्यामध्ये जो पवना धरणामध्ये जो साठा आहे तो साठा भागिले 365 दिवस. म्हणजे मला वाटतं ज्यावेळेस धरण बांधलं, ज्यावेळेस महानगरपालिका झाली, महानगरपालिकेची लोकसंख्या होती 8 लाख, आज ती साधारणतः 40 लाखावर पोहोचलेली आहे. परंतु धरणाची जी लेवल आहे, धरणामध्ये साठा आहे, जो धरण बांधले त्यावेळेस होता, आजही तो तेवढाच आहे. त्यामुळे पाणी आपल्याला पडणं हे साहजिक, कमी पडणं हे साहजिक आहे. पण निश्चितच आता पुढच्या टर्म मध्ये याच्यावर परंतु ज्या माहिती सांगतो मी तुम्हाला, जसं पाणी आहे तसं समजा आपण स्ट्रीट लाईट लावली, आपण अंडरग्राऊंड केबल केल्या, ह्या केबलला सुद्धा काँक्रीटची कामं चालू असताना त्या केबलला आधीमध्ये JCBचा धक्का लागत होता. तर त्या धक्का लागल्यानंतर त्या उन्हाळ्यामध्ये त्याला काय जाणवलं नाही, पण पाऊस पडल्यानंतर त्या बस्टिंगमध्ये जिथं दार लागला ते पाणी जाऊन
लाईटी जात होत्या. गेल्या 2 वर्ष आम्हाला तोही त्रास आम्हाला थोडा सहन करावा लागला. चारी नगाला त्याची कसरत करावी लागली. महापालिकेच्या माध्यमातून साधारणतः 1.25 कोटीच्या आपण केबल टाकल्या. बरं नका देऊ मला आता अगदी शेवटचे 2 प्रश्न विचारायचे. एक की मुळातच ही आता जी काही कामं राहिलेली आहेत जी आता पूर्ण करण्यासाठी परत तुम्ही मैदान येतात तर या प्रभागाला तुम्ही ते आश्वासित कराल की हो पुढच्या टर्ममध्ये निश्चितपणे ती राहिलेली कामं पूर्ण होतील? आता तुम्हाला मी सांगेन की साधारण छत्रपती चौकातून खाली गेलेला जो रस्ता आहे तो रस्ता महापालिकेचा नियम असा आहे, म्हणजे सगळ्या जनतेला आपल्याला माहीत असू दे, महापालिकेच्या कोणत्याही रस्त्याचं जर टेंडर जर काढायचं असेल तर तो रस्ता पासला राहावा लागतो. पास म्हणजे काय, महापालिकेत ह्या प्रॉपर्टी पासून तर दुसऱ्या रस्त्यापर्यंत तो पूर्णमध्ये 100% करायचा असेल, डीपी रोड असेल तर त्याचं टेंडर काढलं जातं. परंतु जिथं खर्च केला पाहिजे खर्चही केला पाहिजे, जिथं महानगर पैसे पालिकेचे पैसे, महापालिकेचा पैसा म्हणजे कुणाचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे, त्याची बचतही केली पाहिजे. आणि साधारण या 5 वर्षा कालामध्ये मी साधारण एक 5 ते 6 कोटीची मी बचत केली. आता मला सांगा, पुढचं मला फक्त पाहिजे त्या बचतीमधून छत्रपती चौकापासून तर जेवढा रस्ता तो उपलब्ध होता त्या रस्त्यात आम्ही कॉन्क्रिटिंग केलं. ते टेंडर निघालेलं नाहीये परंतु तो रस्ता केला. परंतु जो राहिलेला असा काही ठिकाणी अडचणीचा भाग आहे तो थोड्या दिवसामध्ये त्याची प्रोसिजर चालू आहे. नक्की. थोड्या दिवसामध्ये तो रस्ता आपल्या ताब्यात येईल आणि तो रस्ता आपल्याला पूर्ण काय केला जाईल. आता एक शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा. आता जावई बाबू म्हणाले काही पण तिकीट मलाच मिळणार म्हणून, कारण की स्वतः देवाभाऊ असं म्हणालेले आहेत की 40% उमेदवार हे तरुण तडफदार उमेदवार असणार आहेत म्हणून. तुम्हाला काय वाटतं तिकीट तुम्हालाच मिळणार का? असं मी नाही म्हणणार. माझी उमेदवारी मी नाही मागत. बर. माझी उमेदवारी असते तर माझी जनता मागते. बर. माझी जी नागरिक आहेत ना ती माझी उमेदवारी मागते. माझा विकास आहे ना, जी कामं केलेले तो विकास त्याची उमेदवारी मागते. बर. हा भाग आहे. त्यामुळं संविधान आहे, संविधानापर्यंत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, बरं प्रत्येकाला ना इच्छुक होण्याचा अधिकार आहे, तो कोणाचा डावलता येत नाही. त्यामुळं तसा काही विषय काही येत नाही. ठीक आहे. नका देऊ, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणू. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव विवेक सुभाष कांबळे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. मी आता माझी जी ही मुलाखत आहे 3 टप्प्यात देतो. सर्वात अगोदर मी हे सांगतो माझ्या पक्षाचा मागच्या निवडणुकीत म्हणजे 2017ला पराभव का झाला, माझ्या प्रभागातल्या समस्या काय आहेत आणि माझं विजन काय. तर सर्वात अगोदर मी सांगतो माझ्या पक्षाचा मागच्या निवडणुकीत पराभव का झाला. हा जो प्रभाग आहे राटणी, श्रीनगर, काळेवाडी, ज्योतिबा नगर, तापकीर नगर, हा जो मतदारसंघ आहे अजितदादा पवारांना, पवार साहेबांना मानणारा, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांना मानणारा हा प्रभाग आहे. या प्रभागात बैठीघर आहेत, सोसायट्या आहेत. पण मागच्या वेळेस आमचा पॅनल चुकला. एक उमेदवार हा प्रभागाच्या बाहेरचा होता, त्याचं मतदान प्रभागात नव्हतं, त्याच्यामुळं खरं तर प्रभाग पडला. पण यावेळेस अजितदादांनी आम्हाला सांगितलंय की 4 उमेदवार हे प्रभागात राहणारे असतील, त्यांचं मतदान असेल. मी या राजगड कॉलनीमध्ये राहतो. माझं सर्वात मोठं मंडळ आहे तिरंगा मित्र मंडळ. मी 2012 पासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. 2-3 हजार नवीन मतदान नोंदणी केलेली आहे. माझं पॉकेटवर 4-5 हजार आहे. मी मूळचा मराठवाड्याचा आहे. इथं जे बैठीकर आहेत ते मूळचे मराठवाड्याचे इथले जे स्थानिक आहेत आमचे. मी IT मध्ये जॉबला आहे, मी अमेझॉन मध्ये, मी MBA माझं शिक्षण आहे, LLB माझं शिक्षण आहे. एक तरुण उमेदवार, एक सभागृहात बोलणारा उमेदवार यावेळेस दादा देणार आहे. मागच्या वेळेस आमचा पराभव का झाला मी सांगितलं, उमेदवार प्रभागाच्या बाहेरचा असल्यामुळं. यावेळेस आमचा विजय हा निश्चित आहे. पोटनिवडणूक असेल, मागची आमदारकी असेल, इथून राष्ट्रवादीला लीड आहे. आता शंकर जगताप निवडून आले कारण की आम्ही पाठिंबा दिला. आमचे नेते नानासाहेब असतील, अजितदादांनी असतील, शंकर जगतापांना आम्ही पाठिंबा दिल्यामुळे महायुतीचा इथं उमेदवार निवडून आला. नक्की. विवेकजी, आता 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 मला असं म्हणायचं की आपण या प्रभागापुरतं मर्यादित बोलतोय. प्रभाग क्रमांक 27. हो. तुम्ही वेल एज्युकेटेड आहात आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इथं विकास करण्यासाठी विजन घेऊन आलेला हो. असाल. तर मला आता फक्त इथल्या समस्या तर सगळ्यांनीच सांगितल्या. हा नाही, समस्या सगळ्यांनीच सांगितल्या. समस्या ऑलरेडी प्रत्येकाला 5वीला पोहोचल्या जनतेच्या आमच्या. आम्हाला विजन सांगा, तुमच्यासारख्या तरुण तडफदार उमेदवाराकडनं अपेक्षा काय विजनची, विजन सांगा. तर आता इथल्या समस्या एक शॉर्टकट, जास्त वेळ नाही घेणार. सर्वात मोठी समस्या आहे ट्रॅफिक, दूषित पाणी आणि पाणी अपुरवठा. आता तिघांवर विजन. तर ट्रॅफिकच्या समस्या कशामुळे आहेत? हे जे रस्ते झाले ते अरुंद रस्ते आहेत. बरोबर. एकही डीपी पूर्ण नाहीये, सिग्नलला फ्लायओव्हर नाहीयेत. मी दोन्ही जनसंवाद मध्ये अजितदादांना निवेदन दिलेत, दादांनी ती पॉझिटिव्हली घेतलेली आहेत. तर ट्रॅफिकच्या समस्यावर अंडरपास किंवा फ्लायओव्हर हे दादांनी आश्वासन दिले आणि त्या
हिशोबाने दादांचे काम सुद्धा दादांनी संदेश सुद्धा त्यांनी आदेश दिलेले आहेत. मग आता तुम्ही निवडून आल्यानंतर काय होणार आहे त्याचं? आता पहिलं तर ट्रॅफिकच्या समस्येवर, दूषित पाणी, या पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यात जास्त मेडिकल जर कुठं असतील ना हा. तर राटणी फाटा ते नखाते वस्ती चौक आणि नखाते वस्ती चौक ते कुणा हॉटेल सगळ्यात जास्त मेडिकल. का तर दूषित पाणी, आरोग्य खराब होतं. जर प्रत्येकाच्या घरात फिल्टर लावायची वेळ आली आहे, कशामुळं? दूषित पाणी पुरवठ्यामुळं. पहिलं तर चांगलं पाणी पुरवठा करणे, 24 तास पाणी किंवा दिवसाला पाणी, दिवसाआड पाणी नाही, हे आमच्या आजीदादांचं विजन आहे. त्याच्यानंतर राहील तिसरा प्रश्न, आरक्षित जागेचा विकास. आज आमच्या लहान मुलांना तरुणांना खेळायचं म्हणलं आम्हाला टर्फ बुक करायला लागतो. का मैदान नाहीये? शेजारी आमच्या पिंपळ्या सौदागर मध्ये 4-4 गार्डन आहेत. एक गार्डन आहे त्याची आज अवस्था बघा, पाळणा तुटलाय, कचरा पडलेला आहे, मैदान नाही, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र नाही, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी नाही. सौदागरला लायब्ररी आहे, इथं विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी लायब्ररी नाही, युवकांना खेळायला मैदान नाही, वयस्कर लोकांना फिरायला विरंगुळा केंद्र नाहीये. हे माझं विजन. मी निवडून आले, सभागृहात बोलणार, भांडून माझ्या प्रभागासाठी निधी आणणार आणि विकास कामे करणार. म्हणजे माझे- ट्रॅफिक असो, पाणी असो, आरक्षित डीपीचे काही विषय आहेत ते सगळे, सर्व आणि हे सगळे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या आमच्या कुटुंबासाठी आणि अर्थातच दळण वळण्यासाठी, या Yes. तिन्ही गोष्टींवर तुम्ही काम करणार. हो, सभागृहात गेल्यानंतर आवाज उठवणार, 100%. 100% इथल्या नागरिकांना सुविधा प्राप्त करून देणार. हो, खूप खूप शुभेच्छा विवेक. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव सौ रुपाली प्रदीप दळवी. मी शिवसेना पक्षाकडनं इच्छुक आहे. रुपाली ताई, नेमकं आता इथं काय विजन आहे तुमचं? काय सांगता येईल? समस्या तर आताच भाऊंनी पण सांगितल्या, काय समस्या आहेत त्या क्लिअर झाल्यात. आता विजन हवंय की त्या समस्या सोडवण्यासाठी, त्या समस्येतून त्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काय करता येईल? पहिलं तर माझं महिलांसाठी स्वच्छतागृह, इथं महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाहीये, बर. तर ते एक माझं पहिलं काम असणार बरोबर. आहे. त्यानंतर प्रत्येक कॉलन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. बरोबर. कॅमेरे आहेत, पण आता मेन चौकांमध्ये कॅमेरे आहेत, कॉलन्यांमध्ये कॅमेरे बसवण्याची व्यवस्था, ते एक काम आहे. त्यानंतर पाण्याचा प्रश्न आपलं सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. पाणी अवेळी येतं बरोबर. आणि दिवसाआड पाणी आहे, तर महिलांना पाणी साठवून ठेवावं लागतं. बरोबर. तर आपण 24 तास पाणी कसं मिळेल यासाठी पाठपुरावा करणार आहोत. त्यानंतर कचऱ्याची समस्या आहे. कचऱ्याचे आपण जागोजागी ढीग पाहतोय, म्हणजे कचऱ्याच्या गाड्या आहेत त्या वेळेवर येत नाहीत, रोज गाडी येते, त्यामुळे पण कचरा तिथं तिथंच राहतो, कचरा पुन्हा घरामध्ये, वाऱ्याने तो उडणार, पुन्हा घरात येणार. घरातला कचरा लोक बाहेर नेऊन टाकतात. परिसरामध्ये कचऱ्याचं जिकडे ते पाहावं तिकडे कचऱ्याचे ढीग आहेत. बरोबर. तर आपण अशी व्यवस्था करणार आहोत की दिवसातनं 2 वेळा तरी कचऱ्याची गाडी यायला पाहिजे. यायला पाहिजे. कामगार वर्ग मोठा आहे, लोक कामावर जातात, तर त्यांना म्हणजे वेळ नसतो की गाडी सकाळी आली, कामावर गेलेले असतात, कचरा राहतो, तर 2 वेळा जर कचऱ्याची गाडी आली तर कचऱ्याची समस्या सुटेल. नक्कीच. म्हणजे रुपाली ताई, कचरा, ट्रॅफिक, पाणी माती आणि कोण- सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला सुरक्षितता आणि महिलांना शौचालय आणि स्वच्छतागृहांची उपलब्धता. आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय करणार आणि प्रत्येक शाळांमध्ये पालिकेतर्फे सॅनिटरी पॅड मशीन बसवण्याचं उपक्रम राबवणार. महिलांसाठी कराटे प्रशिक्षण, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, हे आमचं म्हणजे प्रत्येक vision आहे. आबाल वृद्धांसाठी तुमचं विजन आहे. खूप खूप शुभेच्छा रुपाली ताई तुम्हाला. धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी अश्विनी चंद्रकांत तापकीर, प्रभाग क्रमांक 27 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांकडून मी इच्छुक आहे. अश्विनी ताई, मुळात आत्ताच रुपाली ताईंनी असो किंवा आमच्या सगळ्याच बंधूंनी, सविता ताईंनी असो, सगळ्यांनी आता मुद्दे मांडले, समस्या पण क्लिअर केल्या. तुम्ही आता सगळीकडे फिरताय पण प्रचारासाठी किंवा याच्या आधी इथं तुम्ही काम केलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं अश्विनी ताई, असं काय विजन असेल की आता ते गरजेचं आहे, कारण की आता 9 वर्ष पण होऊन गेलेले आहेत, प्रशासनाच्या हातात ताब्यात होतं, लोकप्रतिनिधी नव्हता, आता वेगळं काय करावं लागेल? उद्या तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर काय आवाज उठवणार? तुम्हाला 2-3 समस्या अशा महत्त्वाच्या आहेत की त्या मी सांगते. आता आमच्या प्रभागामध्ये आमचा स्लम एरिया असल्यामुळे तिथं कुत्र्यांची सगळ्यात मोठी समस्या बरोबर, आहे की बरोबर. भटके कुत्रे. त्याच्यावरती आता जवळजवळ एक 6-7 वर्षामध्ये काहीच उपाययोजना झालेली नाही. आणि दुसरी म्हणजे कचऱ्याची समस्या आहे. आणि हे बघा, अजितदादा जनसंवाद होता त्यावेळी मी हे असे फोटो सकाळी जाऊन काढले होते आणि त्या समस्यांवरती उपाययोजना आम्ही करण्याचा प्रयत्न तर नक्की केलाय, पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा कामगार वर्ग असल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला आता जसं जातो. रुपाली ताईंनी आणि- सांगितलं, हा. आणि त्यामुळे लोकांमध्ये या आरोग्य त्यांचं खराब बरोबर, होऊन बरोबर. त्यांना वारंवार दवाखान्यात जावं लागतं, ऍडमिट व्हावं लागतं. ह्यासाठी ह्या समस्यांवर उपाययोजना मी नक्कीच करेल. आणि तसेच ट्रॅफिकची समस्या आहे. ठिकठिकाणी आता SNBP स्कूल झालं, तिथून सुटली की ह्या चौकामध्ये खूप बरोबर, ट्रॅफिक जाम बरोबर, होतं. बरोबर. मग त्यासाठी तिथं हे लावलं पाहिजे, सिग्नलची व्यवस्था केली पाहिजे. आणि आमच्या इथे एका ठिकाणी रस्ता असा आहे की तिथून प्रेग्नंट लेडीज गाडीवरून पडली बर. आणि तिला खूप मोठी इजा झाली.
खरं तर असे वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रभागामध्ये खूप असे रस्ते आहेत की तिथं अडवून ठेवलेत, तिथं झाले नाही कामं. मग ते का नाही झाले त्याविषयी मी जनजागृती म्हणजे आता निवडणूक आल्यानंतर मी त्याविषयी त्या रस्त्यांचे कामं करून घेण्याचा प्रयत्न करणार नक्कीच. आहे. म्हणजे महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही आवाज उठवणार आणि या सगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. अश्विनताई, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. MSCB मध्ये आता ज्या वायर आहेत त्या पहिल्या आधी लावलेल्या केबल त्यांचे पण आता त्यांचे व्हॅलिडिटी संपलेली आहे. मग ती सुद्धा का नाही बदलली? आता तुम्ही बघा गुलमोहर कॉलनीमध्ये ती कॉलनी 2 दिवस अंधारमय होती. तिथे पाणी आलं, पाणीवरती चढवता येईना लेडीजला. मोटर असतात खाली, अंडरग्राऊंड टाक्या असतात, पण तिथून पाणीवरती चढवता येते. 2 दिवस लाईट नाही. लेडीज अक्षरशः हंड्यानी पाणी घेऊन जात होत्या. मग हे का असं झालंय त्याविषयी सुद्धा मी आता तुम्ही आल्यानंतर हे चित्र दिसणार नाही, चित्र बदलेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. ओके. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? माझं नाव वैशाली संदेश काटे. मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचं मी चिंचवड विधानसभेचं कार्याध्यक्षपद कार्यरत आहे सध्या. आणि लोकमत सखी मंचला समन्वयिका आहे मी. आता मगाशी कांबळे भाऊ म्हणले तसं हे एवढे मेडिकल होण्याचं कारण आणि लोक आजारी पडायचं कारण हे सर्वस्वी हे नागरी किंवा आपल्या एरियातली अस्वच्छता वगैरे हे नाहीये, तर त्याच्यामध्ये कुठेतरी कारणीभूत डॉक्टर लोकही आहेत. आता मी स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे मला तो अभ्यास चांगला आहे. जिथे डॉक्टरांचे परवाने देताना किंवा मेडिकलवाल्यांचे परवाने देताना तर कसं केलं जातं की तो परवाना फक्त नावापुरता काढला जातो आणि नंतर ते पद भूषवलं जातं की जेणेकरून त्या डॉक्टरलाही ते आयडिया नसते आणि त्या फार्मासिस्टलाही आयडिया नसते. आता लॉकडाऊन नंतर तर मेडिकलचा असा कचरा झालेला आहे की लायसन एकाचं चालवतं एक जण, त्या व्यक्तीला स्वतःला प्रिस्क्रिप्शन वाचता येत नाही, ती व्यक्ती आज मेडिकल चालवते. जर चुकून एखादी वेगळीच गोळी गेली तर केवढं अवघड आहे. हा, मग ते जे आहे ना, हे परवाने जे देताना जे आपलं गव्हर्नमेंट चुकतंय त्या गोष्टीवर त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवणार आहात. उचलणार मी आवाज. नक्कीच नक्की. आणि डॉक्टरांचं जे स्टिरॉइड देणं आहे, स्टिरॉइडमुळे लोक जास्त आजारी पडले जात आहेत की जेणेकरून कसं होतं, डॉक्टर तात्पुरतं पटकन फरक पडला पाहिजे म्हणून तर स्टिरॉइड दिलं जातं. नक्कीच. म्हणजे नागरिक आजारी का पडतायत हा मुद्दा तुम्ही अत्यंत चांगल्या ताकदीनं मांडलात. हाच महापालिकेत तुम्ही मांडलात, आवाज उठवलात, तर निश्चितपणे आपल्या नागरिकांना एक स्वस्त आरोग्य देखील प्राप्त गव्हर्नमेंटनी होईल. परवाने देताना डॉक्टरांना पण आणि फार्मासिस्टलाही परवाने देताना ती शहानिशा केली पाहिजे. जेणेकरून आता DI व्हिजिट होतात तर बघितलं पाहिजे की ज्या व्यक्तीचं लायसन आहे तोच व्यक्ती एका मेडिकलला, की लायसन एकाचं आणि चालवतं एक जण, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही महापालिकेनंतर ते शोधून काढणार हो, आणि काढणार. परवाने जर चुकीचे असतील तर रद्द करणार, हो, एवढी नक्की, खात्री नक्की आहे. रद्द ओके, करणार. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी देवीदास अप्पा गुलाबराव तांबे, प्रभाग क्रमांक 27, ओपन सर्वसाधारण पुरुष गटातून मी भाजप पक्षाकडून इच्छुक आहे. देवीदासजी, आताच मुळात आपण सगळ्यांकडून समस्या पण ऐकल्या. आता मला फक्त एकच विजन ऐकायचं आहे. ज्यांनी सत्ता भोगली 10-20 वर्षे त्यांनी समस्या सांगायच्या नाही. ठीक आहे. सांग. ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी समस्या सांगायच्या नाही. समस्या आणि डेव्हलपमेंट हे दोन्ही पार्ट वेगवेगळे आहेत. समस्या ही रोजची पाणी नाही आलं, लाईट नाही, ही रोजची समस्या झाली. डेव्हलपमेंट वरती बोला. आता तुम्ही पण आरक्षण development किती वर develop बोला. केली? सांगा मला की तुम्ही विजन काय तुमचं? आमच्या प्रभागामध्ये एकही महापालिकेचा दवाखाना नाहीये. बर. कुठे सगळ्यात महत्त्वाचं. 10/10चा दवाखाना नाही. 30 वर्ष काय झालं? आरक्षण नव्हती ताब्यात. मी 30 वर्ष आरक्षण मी अकार्यक्षम आहेत ना. तुम्ही जर रस्ते DP रोड 30 वर्ष ताब्यात घेऊ शकत नाही, 20 वर्ष ताब्यात घेऊ शकत, मग तुम्ही अकार्यक्षम आहे. नागरिकांचे जे कोणाचे लिटिगेशन काय असेल ते समजूत्याने सोडवलं गेलं पाहिजे ना. आता तुम्ही देवीदास त्याच्यातून भाऊ, डेव्हलपमेंट तुम्ही होणार. आता महापालिकेत गेलात आणि नगरसेवक बनलेला आहात. आता ज्या DP आहेत, ज्या 30 वर्ष उठलेले आहेत, आपण म्हणतो आरक्षित आहेत किंवा महापालिकेचा दवाखाना नाहीये, काय करणार तुम्ही? वेगळं विजन काय घेऊन जाणार? प्रभागामध्ये मला पहिली सगळे रस्ते मार्गी लावायचे. दुसरी गोष्ट, माझ्या गावामध्ये हायस्कूल नाहीये. बर. त्या हायस्कूलची मला पहिली समस्या सॉल्व्ह करायची आहे. बर. कारण की आमच्या इथल्या मुली आज 3-3 किलोमीटर जातात बाहेर शिकायला. बर. काय गरज आहे बाहेर आणखी? जायची? आणखी अजून ग्राउंड नाहीये, लहान मुलांना खेळायलाच खेळायला मैदान मैदान नाहीये. गार्डन जे आहे ते डेव्हलप झाले, ते बिल्डरनी जागा ताब्यात देऊन ते बिल्डरनी डेव्हलप केलेलं आहे. ही शाळा महापालिकेची निवडणूक होण्याच्या अगोदर झालेली आहे. त्याच्यानंतर एक इट सुद्धा तिथे लागली गेली नाही. मग काय कामं काय झाली? त्याच्यामुळे समस्या सांगायचं काम नाही, डेव्हलपमेंट वरती बोला. बर. मग आता तुमच्या डेव्हलपमेंट वर मला सांगा ना की आम्ही हे गार्डन वडून आणलं करून घेतलंय. आता आम्ही मला हे खेळाचं मैदान वडून आणलं, मला करून देवीदास भाऊ हे घेतलंय. म्हणायचं आहे की तुम्ही आता जे काही झालेलं नाहीये ते होण्यासाठी, जे आता तुम्ही म्हटलात की असं विजन असेल, महापालिकेत गेल्यानंतर पहिलं पाऊल जर तुमचं पडलं तर कोणत्या विषयाला पहिल्यांदा प्राधान्य द्याल? आमची राटणी चौकामध्ये 25 गुंठे जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. बर. त्या ठिकाणी मी अत्याधुनिक पद्धतीची शाळा, अद्ययावत. अद्ययावत शाळा आणि आमचे जे गावामध्ये पैलवान मंडळी
त्यांच्यासाठी अद्ययावत व्यायामशाळा त्या ठिकाणी उभारायचा माझा संकल्प वा, आहे. वा, वा, मस्त. आणि त्या ठिकाणी माझं हायस्कूल पहिलं चालू करायचं एक माझ्या नंबर. गावातल्या तुम्ही- मुलींसाठी. तुम्ही आज विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी 10 विचार वर्षात करताय. तिथं 10 बाय 10ची खोली, आज बालवाडीची खोली बांधलेली सांगावं कुणी. देविदास आम्ही भाऊ, 10 तुम्ही- बाय 10ची बालवाडीची तुमचं खोली विजन बांधली. तुमचं विजनच एवढं छान आहे की मुळातच मुलींसाठी, शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांसाठी एक अद्ययावत स्कूल असायला हवं आणि ते मी उभं करणार आहे. महापालिकेत गेल्यानंतर पहिल्यांदा मी आवाज उठवेन त्यासाठी की इथल्या विद्यार्थ्यांना आमचे- शिक्षण मिळालं पाहिजे. गावामध्ये बस स्टॉप किती आहे? राटणी पाट्यावरचा बस स्टॉप पुढे गेलाय, कुणी काढून टाकला ते नागरिकांना माहिती आहे ना. नक्कीच. हा, आणि नक्कीच. भारतीय जनता पक्षात आता तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. नक्कीच देविदास भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तो मुद्दा फार महत्वाचा मांडलात. विद्यार्थिनींसाठी हायस्कूल होणं गरजेचं आहे. नमस्कार, आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? या साईडला या. नमस्कार, माझं नाव मनोज नाकाते. हा. माझे भाऊ इथं उपस्थित नाहीये. गणेश शिवराम नाकाते. बरं, त्यांच्या वतीने तुम्ही आलेला आहात. बरं, गणेशजींचं काय विजन आहे? कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहे? ते भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत. गेले 20 वर्षापासून लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, श्रीमती अश्विनीताई जगताप व सध्या शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून ते गेले 10-15 वर्षापासून आपल्या प्रभागात काम करत आहे. सामाजिक असो, अगर कुठलाही असो, कुणाला काही अडचण असन ते काम करत आहेत सध्या. आणि इथं आपल्या प्रभागात कचऱ्याची समस्या, गुन्हेगाराची प्रचंड समस्या आहे. बाल गुन्हेगार खूप मोठ्या प्रमाणात दिवसा रात्री कोयते घेऊन फिरत असतात. ट्रॅफिकची एक समस्या आहे. हे आता मग या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी गणेशजी प्रयत्न करतील प्रयत्न हे निश्चित. ओके, खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं या प्रभागाचं विजन जाणून घेणार आहोत. भाऊ, आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? माझं नाव दीपक प्रकाश जाधव आहे. मी अनुसूचित जाती त्याच्यासाठी इच्छुक आहे. कोणत्या पक्षाकडनं? भारतीय जनता पार्टीकडनं मी इच्छुक आहे. मला आता असं म्हणायचं आहे की मुळातच जेव्हा आपण आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभं राहतो, त्यांच्या काही समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी मला मैदानात उतरायचं म्हणून एक ध्येय घेऊन उभं राहतो. उद्या तुम्ही महापालिकेत गेलात, निवडून आलात, तर यासाठी काय करणार आहात? तुमचं विजन काय असेल? प्रभागामध्ये जे काही कामं पेंडिंग आहेत ते हे पूर्ण करायची 100% मी म्हणजे पेंडिंग कामं पूर्ण पूर्ण करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मी सक्षम आहे. आणि जे पेंडिंग आहेत त्यांना स्वतः तुमच्या मुलाखतीला इथे यावं लागतं. काय हे सगळ्यात मोठं आपल्यासाठी आहे. मग आता असं मला म्हणायचं आहे, जे पेंडिंग आहे ते पूर्ण तुम्ही करणार आहात. 100% आता मला एक त्यासाठी एक एक ते 1 ते 1.5 वाक्यात फक्त सांगायचं, तुमचं विजन काय? मी इथं आल्यानंतर हे करणार. जे काम आहेत ना, महिलांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, बालकांसाठी असेल, किंवा राहिलेले क्रीडा मैदान असतील, किंवा डीपी रोड असतील, किंवा फुटपाथच्या समस्या, जेणेकरून हॉकर झोन तयार करायची. आता हातगाडीवाले याच्यावाले रस्त्याने थांबतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. बरोबर, ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार. हॉकर झोन केला की काय होणार? तिथं हातगाडीवाल्यांना एक जागेवरती येणार, जनता तिथे येणार, तिथं हे करणार, ट्रॅफिक कमी होणार, ह्या समस्या दूर होणार. त्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. 100% खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय? आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? मी छत्रपती सीताराम झाडे, बीजेपी कडून इच्छुक आहे. परत एकदा नाव सांगा. क्रमांक 27. परत एकदा नाव सांगा. छत्रपती सीताराम झाडे. बर, छत्रभुज. मी प्रभाग क्रमांक 27 मधून इच्छुक आहे. छत्रभुजी, मला असं म्हणायचं की आता भाऊंनीच जस्ट सांगितलं आपल्याला की समस्या अनेक आहेत. मला एक सांगा की तुमचं विजन काय? तुम्ही आल्यानंतर आमचं विजन एकच आहे, गोरगरिबीची सेवा करू, मराठवाड्यातल्या लोकांची सेवा करणे. माझी मानवी हक्क अभियान म्हणून संस्था आहे. 25 वर्षापासून मी त्या संस्थेच्या मार्फत काम करतो. दर 5 वर्षांनी 2 वर्षांनी सार्वजनिक विमा वगैरे लावतो आम्ही. विजन आमचं हेच आहे, गोरगरिबाची सेवा करणे. आणि श्री बाबासाहेब तापकीर यांच्या मी थोडक्यात जनतेसाठी तुम्ही लढणार आहात, गोरगरिबांसाठी तुम्ही लढणार. मीडियम क्लास वाल्यांसाठी मी लढणार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नगरसेवक होण्याच्या अगोदरपासून लढतोय मी. पण पॉवर एकदा मिळते ना Power सतत मिळालं तर जास्त केल्यानंतर. लढणार. नक्कीच लढणार. खूप खूप शुभेच्छा. बोला. माझं नाव विकास संजीवनी कुंडलिक कांबळे. माझे नाव विकास संजीवनी कुंडलिक कांबळे. मी भारतीय जनता पक्षाकडून अनुसूचित जाती गटातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. तुम्ही तरुण तडफदार आहात. मला इतकंच म्हणायचंय, आता विजन काय? विजन तेच तुम्ही आता ऐकल्या समस्या आहेत, त्या सर्व समस्या आहेत. पण याच्यामध्ये तरुणांचा मुद्दा कोणीच उचललेला नाही. कारण आज आपल्या प्रभावामध्ये युवक शिक्षक खूप शिक्षित आहेत, पण बेरोजगार आहेत, वाढती गुन्हेगारी आहे. पण युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, म्हणजे जे की आता आपण बघता, आपलं क्षेत्र आयटी हब आहे, पण स्थानिक जे आपले युवक आहेत ते आयटी क्षेत्रात खूप कमी आहेत. बरं, आपण त्याच आपल्या
नगरसेवक पदाच्या माध्यमातून जर आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर इथं जर उभा केले तर त्यांना त्यातून टेक्निकल स्किल्स जे की समजा आयटी क्षेत्रात रिक्वायर आहेत ते स्किल्स आपण त्यांना जर प्रोव्हाइड केले तर ते नक्कीच आयटी क्षेत्रामध्ये युवकांना म्हणजे रोजगार कौशल्य विकासावर तुम्ही भर देणार आहात, स्किल डेव्हलपमेंट. नक्कीच. त्याचप्रमाणे महिलांसाठी स्वसहायता बचत गट आहेत, त्याच्यामध्ये शासनाच्या खूप मोठ्या स्कीम आहेत, जसे की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करण्याची खूप गरज आहे, जेणेकरून त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहील, स्वावलंबी होता येईल. त्यांना जर कसं होतं की जर आर्थिक सोर्स असेल तर प्रत्येक माणूस हा स्वावलंबी बनतो. त्यामुळे त्यांना आपण ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ जर मिळवून दिला तर त्या स्वतःच्या पायावरती उभा राहतील आणि त्यांना असं म्हणजे बाहेर पाडण्याची गरज पडणार नाही, बाहेर इतर कामाला जाण्यासाठी, त्या उद्योग व्यवसायांसाठी सक्रिय होतील. बरं, तुमचं नाव काय म्हणाला? विकास कुंडलिक कांबळे. विकासजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण खरं तर या सगळ्याच इच्छुक उमेदवारांनी, मी सगळ्यांचं कौतुक करतो, एवढे उन्हात या ठिकाणी उभे आहेत. अर्थात मला इतकंच म्हणायचंय की असा इथला एकही उमेदवार नाही की त्याच्याकडे विजन नाहीये. सगळ्यांकडे विजन आहे, सगळ्यांकडे तळमळ आहे, सगळ्यांकडे कळकळ आहे की मला माझ्या प्रभागासाठी काहीतरी करायचं, इथल्या जनतेसाठी काहीतरी करायचंय. त्यांना का 24 तास पाणी मिळत नाहीये, त्यांना का दिवसाआड पाणी भरावं लागतंय, त्यांना का ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतंय, त्यांना का कचरा समस्याला सामोरं जावं लागतंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत. पण इच्छाशक्ती आणि त्या जोडीला प्रभागावरचं प्रेम, या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रभागाचा चेहरा मोहरा बदलतो. आणि मला खात्री आहे या ठिकाणी उभ्या असलेल्या कुणालाही उद्या महापालिकेत जर पाठवलं तर तो त्या खात्रीनं आणि विश्वासानं जनतेची कामं करेल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी बाळगतो. आता प्रश्न राहिला की महानगरपालिकेत गेल्यानंतर जे कोणी 4 जाणार आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत आणि कुठले आहेत याच्याशी आम्हाला घेणं नाही. ते आमचे आहेत, आमच्या जनतेचे आहेत, जनतेसाठी आहेत. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते होणं गरजेचं आहे. इथं जमलेली प्रत्येक युवक ज्याच्या हाताला काम आहे नाही, इथं उपस्थित असलेली महिला जिला सुरक्षितता मिळते नाही मिळत काहीच माहित नाही, पण मला खात्री आहे यापैकी ज्याला तुम्ही महापालिकेत संधी द्याल किंवा यातला कुणीही महापालिकेत जाईल तर प्रभाग क्रमांक 27चा चेहरा मोहरा बदलेल अशी खात्री घेऊनच जाईल. एवढंच फक्त आश्वासन मी यांच्याकडून आपल्या सर्वांसाठी घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनाच विचारतो, असं व्हायला पाहिजे की उरलेल्या सगळ्या प्रभागांनी म्हटलं पाहिजे की प्रभाग क्रमांक असावा तर प्रभाग क्रमांक 27 सारखा. एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?